इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवाकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। शास्त्र घ्या. पंचास्ती काय शिकायचं पहिल्यापासून आता. छोटं छोटं नाही, मोठंच एकदम. पंचास्तिकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 64 चालू आहे. घ्या, तिथं आहे पुस्तक. कधीतरी हात लावणार आपण त्याला. हे स्वस्ती. काय सांगायला लागले की जीवाचं वर्णन करत आहेत ह्याच्यामध्ये. जीव कसा आहे, जसं द्रव्यसंग्रह शिकला ना तुम्ही. द्रव्यसंग्रहाची दुसरी गाथा काय सांगा. जीवो वो गमो. येत आहे ना, पाठ आहे की सगळ्यांचा आता. मी म्हणते की म्हणा माझ्याबरोबर. जीवो वो गमो अमुक्तिकर्ता सदेह परिमाणो बोता संसारथो सिद्धो सो विससोढगई. सगळ्यांचं पाठ होतं आणि काय विसरलं सगळं. म्हणायचं म्हणजे पाठ राहतं. त्याच्यावर चिंतन करायचं, ध्यान करायचं थोडं. त्यात काय सांगितलं आहे समजलं तर आपल्याला उपयोग. जीव कसा आहे त्याचे अधिकार सांगितले ना. अमूर्तिक आहे, कर्ता आहे, भोक्ता आहे, सगळे असे अधिकार घेतले त्यात. म्हणजे जीव म्हणजे कोण. शास्त्रातला जीव नाही. मी आहे ना. कोण आहे मी. मी जीव. तुम्ही सगळे जीव. का जीव. जीव ना. मग माझं वर्णन सांगतायत शास्त्रामध्ये, असं वाचायचं. तर काय सांगायला लागले की जीव करता आहे असं सांगितलं. मग कोणाचा करता आहे. करता म्हणजे कळत आहे ना, करणारा. मग जीव कोणाला करतो. जीव म्हणजे स्वस्ती नाही. स्वस्ती म्हणजे जीव नाही. जीव कोण. निधी. हां, विधी. विधी म्हणजे जीव. मग जीव म्हणजे कोण. जे शरीर आहे, शरीराचं नाव आहे ते म्हणजे जीव नाही आहे. मग त्याच्यापासून वेगळा जीव आहे ना. तर तो जीव काय करतो सांगा मला. अजून काही करत नाही. जाणतो आणि पाहतो असं म्हणा. ज्ञाता आणि द्रष्टा हा जीवाचा स्वभाव आहे. पण आपण काय काय करतो, काय काय करायला जातो, काय काय करायचं असतं तुम्हाला. काय करायचं पुढं. झालं ना शिक्षण. आता पुढं काय करायचं. मग ते कोण करतं. मी करतो असं म्हणता ना तुम्ही. किंवा हे लोक म्हणतात मी संसार करतो, लहान मुलांना मोठं करतो, सांभाळतो, धंदा करतो. काय करतो जीव. मग हे सांगाले त्याच्यामध्ये की जीव करता नाही आहे. जीव तर सगळं करत असताना ज्ञात आहे. जीव करत नाही, जाणतो. समजते का असं आपण करताना. जेवण कोण करतं सांगा. शरीर करतं ना. आजपासून जीवाला सुट्टी. शरीराला पाठवायचं किचनमध्ये आणि आपण बाहेर. तर असं सांगितलं होतं परवा एक दिवस की एका पंडितांना जेवायला बोलवलं, घरी या म्हणून. आणि मग ज्यांनी बोलवलं ना, तर त्यांनी स्पेशली सांगितलं महिमा की म्हटले तुम्ही एकटेच या. असं म्हटल्यावर आता ते पंडित एकटेच गेले घरी जेवायला. तर आल्यावर ते माणूस म्हणला मी तुम्हाला एकटे यायला सांगितलं होतं. मग ते म्हणला मी एकटेच आलं, कोण आहे माझ्याबरोबर. मी एकटाच आहे. नाही म्हटलं शरीराला का घेऊन आला तुमच्या. आता काय करायचं. भूत बनून जायचं होतं का घरी जेवायला. म्हणजे शरीर आहे तर एक क्षेत्र बघा हा आपल्या संबंधात आहे, पण माझं नाही. शरीर म्हणजे मी नाही आणि मी म्हणजे शरीर नाही. काय म्हणा. मी नाही म्हणजे शरीर नाही, म्हणजे मी नाही म्हणजे शरीर नाही. म्हणजे शरीर आणि जीव भिन्न आहे. मग जीव करता आहे म्हणजे काय करतो मग जीव. मग आज दिवसभरामध्ये प्रॅक्टिकल करायचं. काय चालतोय पण चालत नाही आहे मी, तर काय करतोय. जाणतोय. जसं एक्झाम्पल काय सांगितलं होतं. आरसा घेतला एखादा तुम्ही, खिशात ठेवलाय. जीव तर
जाणणारा आहे, ज्ञाता आहे. नमोकार मंत्र सांगा. काय, जरा शांत करा. कोण आहे? तर काल कुठली गाथा बघायला सांगितली होती? समयसारची. हां, कोणी कोणाला केलं? असे असतात कर्मांचे उदय. कधी कसला उदय येतो सांगता येत नाही. घ्या घ्या, आहे की तिथं पुस्तक. मग म्हणून बसले होय. मला काय माहिती आता. बरं चला. अठ्ठवियंपियकम्मं सौवं पोग्गलमयं जिणाविंती जस्स फलं तमुच्चै दुःखं ती विपच्यमानस. समयसारमध्ये 45 नंबरची गाथा आहे. त्याच्यात काय सांगितलं की कुठलंही कर्म छान नसतं. छान असतं का? कुठलं कर्म छान असतं? कर्माचं फळ. हां, तर सगळे कर्म नियमाने जेव्हा फळ देणार तेव्हा ते दुःखच देणार. म्हणून सांगितलं अठ्ठविहंपीय, 8 प्रकारचे जे सगळे कर्म आहेत, सर्व कर्म पुद्गलमय आहेत असं जिनेंद्रांनी सांगितलेलं आहे. त्यात दिसतंय जस्स फलं तमुच्चै, ज्याचं फळ नियमाने दुःखं ती विपच्यमानस. वाच खाली काय दिलं. विपच्यमान म्हणजे काय? खाली कंसात आहे बघ. जिस पचकर उदय में आने वाले कर्म का फल प्रसिद्ध दुःख है, ऐसा कहा है. दिसलं कुठे? खाली खाली. 8 तरह के कर्म है, वे सभी पुद्गल स्वरूप है, ऐसा जिन भगवान सर्वज्ञ देव कहते हैं. जिस पचकर उदय में आने वाले कर्म का फल प्रसिद्ध दुःख है, ऐसा कहा है. म्हणजे नियमाने ते फळ देताना कर्म दुःखच प्राप्त होणार आहे. त्यामुळं कुठलंही कर्म छान नसतं. म्हणून आपल्याला छान उदय यायला लागल्यावर ते राहू दे वाटतात कर्म, किंवा असंच उदय सारखं राहावं वाटतो. मग ते छान असतात का नसतात? का बरं? समजा तुला गिफ्ट दिलं सगळ्यांनी, काय म्हणायचं, तुमचा रँक चांगला आला किंवा सगळे कौतुक करत आहेत, मग छान वाटतं का नाही? मग ते कर्म चांगले का नाही? चांगले ना, पाहिजे ना. का नको? कारण नियमाने ते क्षणिक आहे ना, थोड्या वेळासाठी राहणार, आणि जेव्हा संपणार नियमाने तुम्ही परत दुःख भोगणार. मला असं पाहिजे पाहिजे म्हणजे असताना सुद्धा दुःख देणार आहे ते, आणि संपल्यावर तर दुःख परत भोगतोच जीव. म्हणून सांगितलं 8ही प्रकारचे कर्म नियमाने जीवाला दुःख देणारेच आहेत. जेव्हा ते पक्व होतात, जेव्हा उदयाला येतात, तेव्हा ते दुःख देणारेच असतात. आणि कुठली गाथा विचारली होती काल तुम्ही मला? 179 बघितली का? समयसारची 179 नंबरची गाथा आहे. मिळालं? 247 पेज आहे. ज्याप्रमाणे आहार ग्रहण केला तुम्ही, तर काय झालं? तो आहार पोटात गेला तर त्याला कोणी बनवलं? 7 धातू रूपाने. म्हणजे तो स्वयमेव परिणमित होतो. काय म्हणले? जेव्हा आहार ग्रहण करतो त्यावेळेस तो आहार रक्तरूप, रसरूप, हाड, मांस सगळे याच्या रूप कोण त्याला फॉर्मेशन कोण करते त्याचं? तुम्ही जेव्हा नुसतं एकच आहार घेतला, एखाद्याला वेगळ्या रूपाने त्याचं कार्य होतं. सगळेजण एकच जेवण केलो आपण, पण एखाद्याला त्याच्यातून शक्ती वाटली, एखाद्याला त्रास व्हायला लागलं. असं का होतं? कारण प्रत्येकाचं शरीराचं बॉडी मेंटेनन्स वेगळं आहे, सगळ्याची प्रकृती वेगळी, त्याचं कार्य वेगळं, आणि नंतर त्याच्यानंतर सांगितलं कर्म डिफरंट आहेत सगळ्यांचे. त्यामुळे तुम्ही एकच आहार घेतला तर डायबिटीस पेशंट असेल आणि त्यांनी साखर खाल्ली तर वर भेटायचं त्याला. आणि आपल्याकडं जर साखरेची कमी असेल आणि आपण ते आहार घेतला तर आपल्याला ते योग्य वाटतोय.
म्हणजे एकच आहे ते पुद्गल वर्गणा, पण प्रत्येकाला वेगळं वेगळं दिसतंय, म्हणजेच ते सुख देणारं तर नाहीच. आणि मग ह्याच्यात सांगायला लागलेत की जसं ते अन्न ग्रहण केलेलं आहे ते 7 धातु रूपाने सहज परिणमित होतं. जैसे पुरुष के द्वारा ग्रहण किया गया आहार, दिसतंय का शास्त्रात? घे की त्यातलं खाली आहे समजसारखं, अजून पीठिका घे आणि घे. जैसे पुरुष के द्वारा ग्रहण किया गया आहार वह उदराग्नि से युक्त हुआ, अनेक प्रकार मांस, वसा, रुधिर म्हणजे रक्त आदि भाव रूप परिणमता है. उसी तरह ज्ञानी के पूर्व बंधे जो द्रव्यास्रव वे बहुत भेदों को लिए कर्मों को बांधते हैं, वे जीव शुद्धने से छूट गए है. म्हणजे काय सांगायचं आहे? त्याचप्रमाणे जेव्हा जीव आहार, जीव म्हणजे आता तुम्ही शरीर सहित जीव, जेव्हा तुम्ही आहार ग्रहण करता त्यावेळी जसं ते सगळं आपल्या आपल्या प्रकाराने परिणमित झालं 7 धातु रूपाने, तसं जेव्हा जीवाने परिणाम केले त्यावेळेस द्रव्यास्रव झाला. एकच पुंज आलाय, तुम्हाला माहिती आहे, असं समयप्रबद्ध म्हणता त्याला तुम्ही. पण त्यातले कुठले कर्म किती बांधले जाणार, कशा प्रकारचे बांधले जाणार, हे सगळं तुमच्या त्या परिणामांवर अवलंबून आहे. जसं त्यासाठी उदाहरण दिलं, त्याच्यामध्ये कोणी करता नाही, सगळी ऑटोमॅटिक व्यवस्था आहे. काल हे वाचलं होतं आम्ही वर्णींच्या प्रवचनमधून की जे काय कर्मांचं संसाराचं रूप आहे सगळं ऑटोमॅटिक आहे. जर असं नसतं म्हणजे कोणीतरी एक करता असता आणि त्यांनी सगळ्यांचं रेग्युलेशन करतोय, तुम्ही असं सुख भोगणार, तुम्ही या गतीला जाणार, तुम्हाला असे उदय येणार, असं कोणीतरी एक जण असेल त्यांनी रेग्युलेट करत असेल तर फार मोठी बाधा येईल. कारण त्याला कोणाकोणाचं बघायला लागणार, किती अनंत जीव, अनंत जीव, सगळ्यांचं बघणारा तो एकटाच असेल तर असं तर होणार नाही. म्हणून सांगितलं त्यांनी की ही ऑटोमॅटिक आहे व्यवस्था, म्हणून चांगलं आहे. त्यांनी किती सुपर पॉवरच आहे, त्यांच्याकडे तेवढी शक्तीच आहे. तर म्हणलं की आम्ही त्याला, मग त्याला विचारलं परत त्याचं कोण बघणार? त्याला स्वतःचीच तेवढी कॅपॅसिटी. मग आमच्याकडं का नाही? म्हणजे जे प्रश्न त्याला येणार ते सगळे आमच्या बाबतीत पण येणार. जर त्याला कोणी म्हणजे ब्रह्मा आहे तो करता आहे असं म्हटलं तुमचं, तर त्या ब्रह्माचं कोण करतं? त्याचं पण करणारं कोणीतरी पाहिजे ना. मग त्याच्यावर कोणीतरी असेल तर त्याचं कोण, असं एक मालिका संपणार नाही. त्यालाच अनवस्थान म्हणलं. आणि जर त्याच्यात शक्ती आहे म्हणले की तो स्वतःचं सगळं करू शकतो, मग तो पण जीव आहे, मी पण जीव आहे, मग त्याचा स्वभाव भिन्न आणि माझा स्वभाव भिन्न म्हणलं तर 2 टाईपचे जीव मानावे लागतील. म्हणजे तुमचे 6 द्रव्य सोडून 7 द्रव्य झाले, असं झालं. मग जर तो करू शकतो स्वतःचं सगळं, तर प्रत्येक जीवाचा स्वभाव सेम आहे, त्यामुळं प्रत्येक जीव पण ते करू शकतो कार्य. म्हणून सांगितलं की असं कोणी करता नाही, ईश्वर करता, सृष्टीचा करता कोणी असतो असं म्हणणं चुकीचं आहे. तर वर्णीजींनी याच्यावर सांगितलंय की कर्मों का उदय काल जब आता है, विपाक काल आता है, तो वहाँ भी कुछ प्रभाव होता है. डाली में फल लगा है, वह फल पककर जब झड़ता है तो झड़ते समय डाली में भी कुछ न कुछ प्रभाव आ ही जाता है. डाली हिल जाती है, जेव्हा फळ आहे लावलेलं झाडाला आणि ते पडलं काय होतं? हां, तर ते तिथं जसं थोडंफार बदल दिसून येतो असं म्हणतायत. जसं त्याच्यामध्ये फळ होतं तोपर्यंत समजा ते वाकलेलं होतं आणि मग पडलं की ते आता लूज झालं ना, त्याचा भार कमी झाला. जैसे फल पककर झड़ता है तो झड़ते समय डाली में भी कुछ न कुछ प्रभाव आ ही जाता है, डाली हिल जाती है. यूं ही ये चिरकाल से बंधे हुए कर्म जब निकलने को होते हैं, जब इनका उदय आता है तब इस जीव में विभाव परिणाम रूप प्रभाव पडता है, असं सांगितलं. काय कळलं सांगा शोभना का? की जेव्हा ते इथून जायचं म्हटल्यावर किती प्रभाव दिसायला लागले आपल्यामध्ये. सगळी विचलितता झाली अंतरंगामध्ये. घरी जायचं म्हटल्यावर मोही होणार नाही ना, काय महिमा. आता इथं आलो म्हणल्यावर झाडाला फळ आल्यावर पण काहीतरी वेगळं व्हायला पाहिजे. इथे आलेले पण तसेच आणि जाणारे पण सगळे विचलित असतात. म्हणजे जसं कर्मांचा उदय येऊ लागला तर तुम्हाला रागद्वेष होताना दिसतात. मग ह्याच्यासाठी त्यांनी उदाहरण सांगितलं की जसं ते फळ जेव्हा झाडापासून सुटलं
तर त्या झाडामध्ये काहीतरी कंपन झालं, हललं वगैरे दिसतं. तसं तुमच्या कर्मांचं उदय आल्यावर ते कर्म निघून जाणार आहेत. म्हणून तुमच्यामध्ये अशी काहीतरी विचलितता दिसते. तुम्ही रागीद्वेषी झाला, असं काहीतरी उदय आला, अचानक चक्कर आली, पडलो. कर्म शेवटी निर्जरित करायसाठी उदयाला येणार आहेत. फक्त त्यांची निर्जरा करायची का परत त्यांना जवळ ठेवायचं हे आपल्या परिणामांवर आहे. जसं कुठल्याही समयाला कर्मांचा उदय तर चालू आहे, पण ते कर्म झडून जाऊ शकतात जर तुमची आत्ता ज्ञानरूप परिणती असेल तर. पण आपण त्याच्यामध्ये उदय त्यांचा होता. तुम्ही सगळे किती डिस्टर्ब झाला सांगा, म्हणजे आपण सगळे. म्हणजे मग तिथं त्यांनी समजा जाणलं असेल की शरीरापासून वेगळा आहे, जाणतोय असं त्यांची धारा असेल तर निर्जरा करून टाकली त्यांनी. आणि तेच आपण आणि आपण त्यांच्यामध्ये असं कसं असं विचार केलो तर काय झालं, आपल्या कर्मांचा आसरव झाला. म्हणून कर्म गोळा करायसाठी नाही आलो इथं. आपण कशासाठी आलो या भवामध्ये, कर्मक्षय कसा करणार, मोह जो वाढवून ठेवलाय आजपर्यंत त्या मोहाचा नाश कसा होणार ह्याच्यासाठी म्हणून शास्त्र शिकतोय. कशासाठी आलो अकलूजला, कशासाठी आलो स्वस्ती, असं 4 दिवस चेंज. महिमा कशासाठी आलो, जायसाठी पळत काय सौम्या, होय. म्हणजे ज्ञानीजवळ ज्ञान ग्रहण करण्यासाठी, ज्ञानरूप आपण सुद्धा परिणमन करण्यासाठी. हे एक चान्स आहे ना आपल्याजवळ. आपण आता इथं आलोय तर काय म्हणले स्वस्ती, माझ्याकडेच बघायचं, दुसरीकडे बघायचंच नाही. तत्व की बात बड़ी सावधानी से सुनने की होती है. लो यो जीव ने कर्म बांधा और कर्मों ने फल दिया. इतने पर भी जीव ने जीव में ही स्वयं कुछ किया और जीव ने जीव में ही कुछ भोगा. कर्म ने कर्म में ही कुछ किया, कर्म ने कर्म में ही कुछ भोगा. जे काही कर्म उदयाला आले ते कर्मांचं कार्य कर्मामध्ये झालं आणि जीवाचं कार्य जीवामध्ये झालं. जीवाने कर्मामध्ये काय केलं नाही आणि बोला की कर्माने जीवामध्ये काय केलं, काय वर्षा असं शॉर्टमध्ये सांगते, वाईस वर्षा. जीवाने कर्मामध्ये काही केलं नाही आणि कर्माने जीवामध्ये काही केलं नाही. बरं जाऊ दे, घरामध्ये काम कोण करतंय सांगा. मी करतो म्हणून नका बरं, खोटं बोलायचं नाही, खरं सांगायचं. स्वयंपाक कोण करतंय घरात, महिमा? मी नाही करत. कोण करतंय मग? मम्मी. मम्मी का नाही करत? काय करतो घरामध्ये? स्वयंपाक करणारी आहे ना, मम्मी आहे, करती म्हटल्यावर तुम्ही मम्मीला करता म्हणता का नाही? मग कोण केलं हो स्वयंपाक? जरी ते सांगायला करता नाही तर मग कोण केलं? आदिती. कोण केलं? करती ना, का नाही करत? करणार आहे थोड्या दिवसांनी असं म्हण. तर तिथं करता मानतो आपण कोणाला तरी, पण सांगतायत की त्याची योग्यता असेल तरच होणार ते स्वयंपाक, त्याच्या योग्यतेनेच. तुम्ही करता म्हणजे फक्त एक निमित्त आहे तिथं, करणारे आपण नाही. जसं उदाहरण काय सांगितलं, पडले ते. कसं काय पडले? पाडलं कोण त्यांना? मग निमित्त काय झालं? पाय घसरलं आणि पडले. मग ह्याला म्हणायचं असंच निमित्त सगळीकडं आहे. चांगलं कार्य होताना पण निमित्त आहे आणि असं काहीतरी गडबड होताना पण निमित्त असतं फक्त तिथं, पण कोणी करता नसतं. म्हणजे असं समजून घ्या की जे पण आपल्या पण आयुष्यामध्ये जे काय होतं ना, चांगलं वाईट, कर्मांचे उदय येतात, निघून जातात, त्रास होतो, सगळ्या गोष्टींमध्ये निमित्त आहेत ते कर्म, पण मी भोगायचं का नाही हे माझ्यावर आहे. मग काल मी एक याच्यासाठी गोष्ट सांगितली होती बरं का दुपारी, की हिंसक आणि अहिंसक कोण असतो ह्याच्यासाठी. की एक मुनिराज होते आणि ते जंगलमध्ये बसले होते ध्यानस्थ, आणि त्या जंगलामध्ये 40 लुटेऱ्यांचं मॉब होता, काय म्हणायचं, गँग होती, एक राहत होती तिथं, टोळी होती. ते तिथं राहत होते आणि फार ते क्रूर, परिणामी, हिंसक, मांसाहारी असे होते. आणि मुनींना काय माहीत नाही आणि काय त्याच्याबद्दल भय पण नाही मुनींना. मुनी आपले जाऊन तिथं ध्यानस्थ बसलेत आणि हे निघाले त्यांच्या गुफांमधनं, कुठं राहत असतील तिथनं बाहेर पडले आणि त्यांना दिसलं इथं मुनी आहेत. पण त्यांना काय मुनी माहीत नाही, काय नाही, फक्त एक जीव दिसला, मनुष्य दिसला म्हणल्यावर भाव झाले की यांना आपण मारू आणि खाऊ. म्हणजे मांसाहारी होते त्यामुळं. म्हणजे विवेक नाही राहिला, कोण आहेत, कोणाचं बद्दल आपण विचार करतोय, माहीतच नाही काय त्यामुळं.
आणि मग त्यांना मारण्याचा विचार केला तर त्याच वेळी तिथून एक राजा चालला होता आणि त्या राजाला कळलं ह्यांचे भाव, असे ते त्यांनी शस्त्र उगारले होते, त्यांच्याजवळ चालले होते म्हणल्यावर तो मध्ये आला आणि त्यांना मुनींची मुद्रा दिसली आणि त्यांनी सांगितलं सगळ्यांना की तुम्ही त्यांना मारू नका, ते तर किती शांत परिणामी वीतरागी आहेत, पहा त्यांची चर्या कशी आहे, ते कोणाला त्रास देणारे नाही आहेत, त्यामुळं तुम्ही त्यांना त्रास देऊ नका, असं तो राजा समजावून सांगतोय. पण ज्याची कशाय तीव्रतेला गेलेली असती तो समजू शकत नाही उपदेश, त्यामुळं त्याला त्या चोरांना काय फरक पडला नाही. हे म्हटलं सरका बाजूला म्हणून ते त्या राजाला काढू लागले बाजूला. ते 40 जण होते, राजा एकटा होता आणि मुनी एकटे होते. आता लढायचं तर कसं लढायचं, जीव वाचवायचा होता मुनींचा, तर तो राजा किती वेळा प्रयत्न करतो समजावून सांगण्याचा, त्यांना शांत करण्याचा, बदलण्याचा विचार, पण ते काय बदलायला तयार नाही. त्यांनी शस्त्र उगारले. मग उगारले म्हटल्यावर राजाने काय केलं, तो समोर आला लढायला आणि मुनींचे प्राण वाचवण्याचे भाव होते, त्यामुळं त्यांनी त्या सगळ्यांशी लढा दिला आणि सगळ्यांना मारलं. एका राजाने, कसला पराक्रमी असेल ना, का ते 40 जण निकामी होते, तर लुटेरे आणि दारोडेखोर म्हटल्यावर ते तर कसले खुंखार असणार, पण तरीसुद्धा एकट्या राजाने सगळ्यांशी लढा दिला आणि सगळ्यांना परास्त केलं आणि मग तिथं मुनींचा जीव वाचला. आता मला सांगा ह्याच्यामध्ये हिंसक कोण, अहिंसक कोण? मुनी, राजा आणि ते लुटेरे. कोणी कोणाची हिंसा केली होती? कसं? राजांनी पण मारलं आणि लुटेऱ्यांनी पण मारलं. लुटेऱ्यांनी तर कोणालाच मारलं नाही, मग लुटेरे तर चांगले. थांबा की पोरी बोलते जाऊ. करेक्ट. हां, कोण चांगलं कोण वाईट? होय. मग कोणी मुनींना वाचवायचं का नको? हां, म्हणजे काय म्हणायचं, इथं त्यांचे भाव रक्षेचे होते राजाचे आणि त्यांचे भाव हिंसेचे होते, त्यामुळं जरी त्यांनी एकाला पण नाही मारलं तरी सुद्धा ते सगळे हत्यारे आहेत. आणि राजाने सगळ्यांना मारलं तरी सुद्धा त्याला सांगितलं अल्प हिंसा आहे, करावी लागली त्याला, त्याची इच्छा नव्हती मारायची, पण मुनींचा जीव वाचवायचा हे त्याचे भाव होते, त्यामुळं जरी त्यांनी हिंसा केली तरी सुद्धा तो अल्पहिंसक म्हटला जाणार. मग असं त्याच्यामध्ये आपण पण हेच सांगितलं, आपल्या जीवनामध्ये पण सगळीकडं अनेक प्रसंग जे येतात त्याच्यामध्ये तुम्ही रक्षेचे भाव ठेवणार आणि त्याच्यापूर्वक जर काय तुमच्याकडनं झालीच हिंसा तरी त्यामध्ये कमी दोष आहे. जसं म्हटलं होतं काल उदाहरण सांगितलं, घर झाडतोय आपण, पाणी मारतोय किंवा काय असं घरातल्या जे काही क्रिया करत असाल त्याच्यामध्ये किती हिंसा टळेल तेवढं टाळायचा प्रयत्न असावा. स्वयंपाक करताय तर सगळं शोधन करून करणार, नाहीतर गडबड आहे, 40 जण जेवायला येणार आहेत घरी, काय करणार शोध नका की दुसऱ्यांना बोलवायचं बाजूने पटापटा या. पण कोणी आलं तरी सुद्धा आपली सावधानता असली तर करताना स्वयंपाक त्यामध्ये हिंसा आदी दोष होणार नाही. पण जिथं प्रमाद झाला, काय नाही चांगलंच आहे घाल, बघितलेलंच आहे, तांदूळ शिजायला घाल म्हणून सांगितलं किंवा काय तुम्ही भाजी अशीच मोडली आणि न बघता घाल म्हणून सांगितलं तर त्याच्यामध्ये हिंसा होऊ शकते ना. प्रमाद ह्यालाच हिंसा म्हटलं. आणि जिथं निष्प्रमाद असणार नाही, जरी चांगलं आहे तरी एकदा डोळे फिरवून घाल असं आपण म्हणतो, बघतो, मग त्याच्यामध्ये सांगितलं हिंसेचा दोष कमी आहे. पण तुम्ही गृहस्थी आहे तर होणार हिंसा, पण होऊ नये ह्याच्यासाठी सगळे केलेले प्रयत्न त्याला म्हणायचं धर्म, त्याला म्हणायचं जागरूकता. म्हणजे माझ्यासारखे सगळे जीव आहेत आणि त्यांची हिंसा होऊ नये हे भाव आहेत आपले. कशासाठी सांगितलं? हां, मग आता हिंसा करणारा कोण? करता अधिकार चाललाय ना आपला, तर हिंसा करणारा करता कोण? हां, म्हणजे आपण म्हणतो की त्या लुटेऱ्यांनी मारलं ते मारणारे किंवा राजांनी मारलं तो मारणारा असं म्हणताय ना, तर तिथं सुद्धा जीव काय करतोय, जरी दिसतंय सगळं त्यांचं युद्ध चालू आहे वगैरे तरी सुद्धा, जसं ते पण उदाहरण येतं की त्या मुनींची रक्षेसाठी कोण 2 प्राणी लढले, बोला की पाठशाळेत सगळं सांगितलं की डुक्कर आणि सुवर आणि सिंह. सिंह किंवा वाघ काय? डुक्कर आणि शेर, वाघ.
एक मराठी एक हिंदी. तर ते दोघं लढले आणि कोण मेलं? दोघं मेले. दोघं कुठं गेले माहिती आहे ना गोष्ट का नाही माहिती? हो, कसली पाठशाळा चालवता? काय महिमा गोष्ट सांग. नाही माहिती? विजू काकी तुम्ही फडे दोषी कसे झाला? स्वस्ती. काय झालं, ते मुनी ध्यानाला बसले होते जंगलमध्ये आणि तिथं तो वाघ आला त्या मुनींना खाण्यासाठी म्हणून, आणि तिथं असतो तो डुक्कर. त्या डुकराला काय भाव झाले, म्हणले हे मुनी आहेत, हे काहीतरी विशेष आहेत, त्यागी तपस्वी आहेत, त्यांची आपल्याला रक्षा करायला पाहिजे. त्यामुळं त्याची शक्ती किती डुकराची, ते रानडुक्कर होतं, तरी पण म्हणायचं तरी सिंहाच्या समोर त्याची शक्ती कमीच. त्यामुळं तो मुनींच्या आणि त्या वाघाच्या मध्ये उभारला जाऊन, आणि त्यांनी त्याला ताडण्याचा अनेक प्रयत्न केला किंवा त्याला दूर करण्याचा, पण सिंह आहे शेवटी क्रूर परिणामी, तो त्याला मारायला उठला डुकराला, आणि यांनी आपली शक्ती नसताना सगळी शक्ती एकवटून त्याच्याशी लढला, आणि त्यामध्ये दोघं पण मेले. डुक्कर कसलं पॉवरफुल आहे, सिंहाला मारलं म्हटल्यावर. आणि मग तरीसुद्धा हे दोघं मेले, तरी कोण कुठं गेलं? डुक्कर मरून गेला स्वर्गाला आणि सिंह मरून गेला नरकाला. का असं झालं? तर आपण परिणामांचे करता असतो, बाहेर कुठल्या क्रियेचे करता म्हटलं जाणार नाही. म्हणून आपले परिणाम आपण करायचे आहेत ना, तर कसे करायचे? मग शुभ आणि शुद्ध, शुभ आणि शुद्ध एवढ्यामध्ये ठेवा हे सांगतायत. मग परिणाम आपण कसे करतो त्याच्यानुसार कर्मांचा आश्रव बंध आपल्याला होतो. तर इथं त्यांनी एक उदाहरण दिलंय की जैसे जिन दो भाइयों में घनिष्ठ प्रेम है, किसी एक काम को करते जा रहे हैं, दोघं जण भाऊ आहेत आणि एकच काम करतायत, वहाँ किसी से कहीं कुछ क्रिया हो गई, कुछ काम कम बन रहा, तो दूसरे भाई को भी विरोध नहीं अविरोध रहते हैं. म्हणजे काय म्हणायचं, दोघांच्यामध्ये प्रेम असल्यामुळं जरी दुसऱ्याने कमी केलंय दिसतंय असं तरी सुद्धा त्याला त्याच्याबद्दल प्रेम आहे. इसे कहते हैं हिल मिलकर एक कार्य को पूरा कर लेना. कोई प्रधानता से कर रहा, कोई गौण रूप से कर रहा, फिर भी चित्त में मलिनता नहीं है. ऐसे ही वस्तु स्वरूप के प्रतिपादन में ये निश्चय ने और व्यवहार ने दोनों कार्य कर रहे हैं. काय कळलं विजवा की? म्हणजे दोन्ही नयांचं जोड असतो हे सांगाले. कुठलंही वस्तू व्यवस्था सांगत असताना दोन्ही नय कार्य करतायत. मग तिथं जसं ते दोन भाऊ आहेत, जरी त्याच्यामधला हां हां तर सांगतायत की जरी त्या एखाद्यानी काम कमी केलं नाही केलं तरी सुद्धा त्यांच्यामध्ये प्रेम असल्यामुळं, आणि तेच सांगा दोन जावा असतील तर काय करते? तुमच्याकडे आहेत ना दोन जावा आहेत की घरात? सगळ्याच्या घरात आहेत. हां सांगा बघू काय करते. स्वस्तीकडे नाही आहे बघायला चान्स नाही. तर तिथं त्या दोन भावांचं घनिष्ठ प्रेम असल्यामुळं ते एकमेकांना सांभाळून घेत आहेत. जाऊ देत, आई आणि मुलगी असती की नाही, दोघं पण आता काम करणारे घरामध्ये समजा, तर मग आता तू कमी काम केली, आईला किती राग येतो? म्हणजे आई समजून गेली, जाऊ दे छोटी आहे, एवढं केलं लय झालं, अशी असतात ना परिणाम. मग तसंच म्हणलं की दोघांमध्ये जर प्रेम असेल तर तिथं विरोध येत नाही. मग तसं दोन नयांचं जेव्हा सुमेळ असतो त्यावेळेस तिथं वस्तुव्यवस्था नीट समजली जाते. किसी किसी प्रसंग में व्यवहार दृष्टि भी उस निश्चय दृष्टि के लक्षण का पोषण कर देती है. म्हणजे कोणीतरी आलं आणि ओरडलं तुम्हाला की तू काय कामच केलं नाही, त्यांनी काम केलं जास्त वगैरे, तर त्यावेळेस ज्यांनी जास्त काम केलं तो दुसऱ्याचं बाजू घेऊन सांगतो की नाही त्यांनी केलंय, व्यवस्थित केलंय, जे केलंय ते, असं पुष्टी केली जाते एखाद्याची. मग तसं म्हणलं की इथं सुद्धा एक नय दुसऱ्या नयाची पुष्टी करणारा असतो. जैसे परकृत विभाव तुम अलग हटो, ऐसा साहस इस व्यवहार दृष्टि ने कराया है, और अंत में सहज ज्ञानानंद स्वरूप रहो, यह भीतर से निश्चय साहस दे रहा है. कशासाठी सांगायला लागले ते सगळं? जिथं मी करता आहे असा भाव येतो तिथं नियमाने जीव दुःखाला प्राप्त होतो, आणि जिथं ती दृष्टी सुटली तिथं ते कर्तृत्व राहत नाही, आणि त्यामुळे तिथं तुम्हाला दुःख सहन करावं लागणार नाही. तर काल थोडंसं सांगत होते ना, धवलाच्या 7व्या पुस्तकामध्ये काय घेतलं होतं प्रकरण?
जे एकेंद्रिय जीव आहेत बादर, तर बादर तेजस्कायिक जीव द्वीप समुद्रांमध्ये सुद्धा आढळतात. हे वाचलं होतं काल आपण. तर थोडंसं पुढं त्याच्यात एक प्रश्न असा आलाय की जे 8 पृथ्वी आहेत, कुठले विजुगाकी 8 पृथ्वी आहेत, तर त्या 8 पृथ्वींच्या आधारे बादर जीव राहतात. कुठले म्हणजे एकेंद्रिय जीव. कुठले कुठले एकेंद्रिय? पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक, वनस्पतिकायिक. तर हे 5 जे एकेंद्रिय जीव आहेत त्यांच्याविषयी सांगतायत. 8 पृथ्वीयों में पृथ्वीकायिक, जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक, वनस्पतिकायिक बादर जीव आणि सगळे प्रत्येक जीव पण राहतात त्याच्यामध्ये. हो म्हणा. वनस्पती असे. बरोबर आहे का? काय ऑब्जेक्शन नाही तुम्हाला? नाही सगळे राहतात हे सांगितलंय त्यांनी, त्याच्यात काय नाही प्रश्न. काय सांगताय तुम्हाला? तर प्रश्न विचारलाय त्यांनी. 8 पृथ्वीमध्ये 7 पृथ्वी नरक आहेत. आता नरकांमध्ये सगळे आहेत का? पृथ्वीकायिक आहे ती 8 पृथ्वीमधले 7 पृथ्वी तर पृथ्वीकायिक जीव आहेत. पुढं सांगा. हां, आता जलकायिक, अग्निकायिक, वायुकायिक, वनस्पतिकायिक जीव तिथं आहेत की नाही? वायुकायिक वातवलयामध्ये आहेत ना. अग्निकायिक आहेत का? नरकात ना आहेत ना. कसं काय तुम्ही बघून आलाय? तिथं आहे ना. आणि मग तुम्ही सगळं सांगताय की तिथं विक्री आहे म्हणून. काय म्हणतात, दुःख आहे तर ते असणार ना. नाही तुम्ही काय म्हणताय, तिथं जे पण रचना आहे ती सगळी विक्री आहे म्हणताय ना. मग ते अग्निकायिक जीव आहेत का विक्री आहे? ते झाड आहेत सेमर तरु वगैरे का विक्री आहे? ती वैतरणी नदी आहे का विक्री आहे? ती आहे, विक्री असते ना. मग आता जीव पण आहेत म्हणताय, विक्रिया पण आहे म्हणताय, एक सांगा की. त्या दोन्ही का नाही असू शकत? विक्री एक जीव का नसतात? विक्रिया त्या पंचेंद्रिय नारकींची विक्रिया झाली ती. मग हे प्रश्न विचारले, एकेंद्रिय अग्निकायिक जीव आहेत का तिथं? जलकायिक आहेत का? असा प्रश्न आहे. हो, तर काय सांगायला लागलेत की चित्रा पृथ्वी के उपरिम भाग को छोड़कर, म्हणजे तुम्ही जिथं राहताय ती पृथ्वी सोडून, अपकायिक और बादर वनस्पतिकायिक प्रत्येक शरीर जीवों का अन्यत्र अवस्थान नहीं है. कोणाचं? थांबा जरा, ते पूर्ण प्रकरण वाचायचं आहे, त्याला आज टाईम नाही आहे. नाहीतर म्हणजे एक प्रश्न घेतलाय त्याचं उत्तर एका रूपाने दिलं, तर दुसरा प्रश्न उचलून तर दुसऱ्या रूपाने उत्तर दिलंय. म्हणजे आहेत पण सांगितलंय पुढं जाऊन, नाहीत पण सांगितलं आणि आहेत पण सांगितलं. पण ते होणार नाही आज, उद्या घेऊ आपण. फक्त सांगायचं काय की पृथ्वीकायिक जीव तर सगळ्या पृथ्वींमध्ये पृथ्वीकायिक जीव आहेत. तर त्यात एक प्रश्न आला होता की वैमानिक देवांचं विमान म्हणजे पृथ्वीकायिक जीव आहेत का? म्हणजे जीवांचं अस्तित्व सगळीकडे आहे, तर असे ते जीव, जसं सूर्य हे विमान आहे तर त्याला तुम्ही पृथ्वीकायिक जीव म्हणता. मग तसं जे वैमानिक देव आहेत ते जे विमान आहेत त्यांचे स्थान ते म्हणजे जीव आहे की नाही, असं एक प्रश्न आलाय. तर त्याच्यावर विचार करा. म्हणजे याच्यातून समजून घ्यायचं कशासाठी की जीव कुठल्या आपल्या परिणामांनी कुठं जन्मेल आणि त्याचं काय रूप मिळेल त्याला हे सांगता येत नाही. का बरं जन्मले सांगा? तर इथं किडा मुंगी फिरायला लागले, मग मंदिरात आहेत, पुण्य आहे का पाप आहे त्यांचं? पुण्य. पण मुंगी झाली पुण्य का पाप? आणि मग बाहेर तिथं रस्त्यावर एकदम स्वच्छंद बाहेर कुठं पण खायला प्यायला मिळते, तर खायला प्यायला पण नाही आहे त्यांना, काय मग ते पुण्य का पाप? हो. म्हणजे अशा विकलत्रय जीवांमध्ये जन्मले, एकेंद्रिय जीवांमध्ये जन्मले, हेच पापाचा उदय सगळ्यात मोठ्या. त्याच्यामध्ये त्यांना पुण्य नाही आहे काय. आणि इथं जरी झालेत जन्मले तरी सुद्धा त्यांना काय जिनवाणी ऐकायला येत नसती किंवा त्याचा काय भाव समजत नसतो. त्यामुळं ते पापच आहे त्यांचं. जरी इथं बसले ऐकताय तर तुम्हाला वाटेल पण त्यांना कर्णेंद्रिय कुठं आहे? म्हणजे म्हणून असं काय या पर्यायामध्ये जन्मले? मग सगळ्यांचं वेगळं वेगळं कर्म आहे बरं का, वेगवेगळे परिणाम आहेत. इथं या ठिकाणी जन्मलेले वनस्पतिकायिक आणि तेच त्या पलीकडं जन्मलेले वनस्पतिकायिक,
त्यांच्यामध्ये पण हे स्थान का मिळालं त्यांना? भलेही त्यांना काय कळणार नाही आहे तुमचे जिनवाणीचे वचन, तुम्ही काय त्यांना संबोधन केलं वगैरे, तरीसुद्धा ते क्षेत्र मिळायसाठी सुद्धा त्यांनी केलेले परिणाम कार्यकारी असतात. जसं इथं जन्मलेले, आता इथं या मंदिरात म्हणले मी तुम्हाला, असलेले वनस्पती काईक, आणि सांगा नरकामध्ये सुद्धा वनस्पती काईक जीव आहेत. मग किंवा भोगभूमीमध्ये, कुभोगभूमीमध्ये वनस्पती काईक जीव आहेत. मग तिथं जन्मले तर सिद्धशिलेवर निगोदी जीव आहेत. मग तिथं का जन्मले ते जीव? म्हणजे प्रत्येकाला ते क्षेत्र मिळायला सुद्धा तुमचे परिणाम काम करतात. म्हणजे आपण काय परिणाम करतो तर तशानुसार आपल्याला तसं द्रव्य, तसं शरीर, तसं क्षेत्र, तसा संयोग सगळं प्राप्त होत असतं. तुम्ही तुमच्याच घरात का जन्माला? त्यांच्या घरात का नाही जन्माला? स्वस्ती, इथं का नाही जन्मली तू? पंढरपूरला का जन्मली? असं येतं का नाही प्रश्न कधी? हेच का माझे आई वडील, ह्यांच्याच का घरात मी जन्मले, मी मुलगीच का झाले, मीच का आहे, असं येतं का नाही कधी प्रश्न तुम्हाला? मला तर लई प्रश्न यायचं जेव्हा अजून काय समजत नव्हतं, म्हणजे अजून पण काय समजत नाही. म्हणजे हां मग असं का, मीच का, असं विचारा जरासं आज. मी म्हणजे मम्मी का नाही माझी, मग तिच्यावर पासिंग गेले असते मी. असं काहीतरी म्हणजे मीच का झाले, तर मी असे परिणाम मीच केले होते म्हणून मला अशी पर्याय मिळाली. जसं कोणी घरामध्ये रोगी असतं, फार काय म्हणायचं कुपोषित असतं, काय दुर्बल असतं शरीराने वगैरे, आणि एखादा एकदम व्यवस्थित मस्त धट्टकट्टा असतो, मग तसं का शरीर मिळालं त्यांना? एकाच आईची 2 मुलं आहेत, पण समजा दोन्ही जुळे आहेत, त्यातलं एक चांगलं असतं, एक रोगी असतं, असं का जन्मले? माईनीच जन्म दिला ना दोघांना, मग दोघांना नीट खाऊ पिऊ घालायचं नाही का पोटामध्ये? एकाला भरपूर खाऊ घातला आणि दुसरं ओरडत बसलं काय? म्हणजे त्यांनी केलेल्या परिणामानुसार त्याला त्याचं शरीर मिळतं. आईसुद्धा त्याच्या शरीराची करता नसते. म्हणून सगळीकडनं आपल्याला असं कर्तृत्व सोडवायला सगळीकडं फक्त एवढा विचार करायचा आहे. आज तुम्हाला काय करणार आहे? आज प्रॅक्टिकल आहे. फक्त काय करायचं? जेवण करायला जाणार आहे का नाही जाणार? आज जेवणारा नाही. जेवण करताना सुद्धा जाणणार आहे, असं सगळे एकमेकांना सांगायचं आणि जाणायचं. तसं मी जाणतोय, जर असं होतंय का फील बघायचं आपल्याला. सगळं सारखं सांगतात ना सांगणार इथं म्हटल्यावर असेल काहीतरी त्याच्यामध्ये थोडंसं काय म्हणायचं तथ्य. हां, तर ते आपण होतं का तसं हे आपण जरासं आज प्रॅक्टिकली बघायचं. चालत असताना सुद्धा गप्पा मारणारा मी नाही, चालणारा आहे. काय हो, चालणारा नाही, जाणणारा आहे. सगळ्या ठिकाणी थोडंसं प्रयत्न करून बघायचं. आम्हाच्या जवळ बसलोय, वयावृत्त करतोय, प्रवचन ऐकतोय, ध्यान करतोय, हे करणारा मी नाही आहे, मी जाणणारा आहे. असं आपण थोडं वेदन केलं तर आपल्याला जीव समजतो. हो, जाणा. हा मी शरीरापासून भिन्न जाणणारा जीव आहे. अचेतन नाही, चेतन आहे. जाणा. मी मनुष्य नाही, स्त्री नाही, मी तर ज्ञानमय जीव आहे. जसे सिद्ध भगवान तसाच मी सर्व गतींच्या अतीत आहे. निष्कर्म